नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने भरलेला गणेशोत्सव आपल्यात एक नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांवर सदैव कृपा करत राहो. तुमच्या आयुष्यात आनंद, शांती, यश आणि आरोग्य भरभरून देव. तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी आणि सौख्य नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. दरवर्षी भाद्रपद महिन्यात येणारा गणेशोत्सव हा आपल्या आयुष्यात नवी उमेद, नवा आनंद आणि भक्तीची नवीन लहर घेऊन येतो. घराघरात, मंडळामंडळात गजर होतो तो गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणपती म्हणजेच विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि मंगलमूर्ती. त्यांच्या आगमनाने घरात समाधान, शांतता आणि सकारात्मकतेचा साक्षात्कार होतो. मोदकांचा गोडवा, आरासाची शोभा, आरतीचा गजर आणि एकत्र येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सर्व काही गणेशोत्सवाचं खास वैशिष्ट्य आहे. ही फक्त परंपरा फक्त धर्मापुरतीच मर्यादित नसून ती आपल्यात एकोप्याची, प्रेमाची आणि सहकार्याची भावना निर्माण करतं. बाप्पाची मूर्ती घरी आणताना आणि विसर्जनाच्या वेळी डोळ्यातून ओघळणारे अश्रू हे त्याच्यावरील निस्सीम प्रेमाचं प्रतीक आहे. या पवित्र आणि उत्साही पर्वानिमित्त गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि भरभरून यश घेऊन येतो आणि येवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आज आम्ही आलो आहे गणपती बाप्पांच्या स्टॉलवर. दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपती बाप्पाचे खूप सारे स्टॉल लागले होते आणि प्रत्येक स्टॉलमध्ये गणपती बाप्पाचे विविध सुंदर असे प्रकार पाहायला मिळत होते. सुंदर मूर्ती, देखण्या आकर्षक अशा विविध आकारात मूर्ती उपलब्ध होत्या. व्हिडिओत दिसत असलेली स्वामी समर्थांची मूर्ती तुम्हाला खूपच आवडली. पहिल्यांदा स्टॉलवर आलो आणि तिथे एक वेगळीच भक्तिमय ऊर्जा जाणवली. छोट्या छोट्या मूर्तींपासून ते अगदी भव्य मूर्तींपर्यंत प्रत्येक गणपतीची वेगळीच छटा, वेगळीच रचना. मूर्तिकारांनी किती मेहनत घेतली या सगळ्याच्या मागे तर त्यांच्या कामातून स्पष्ट जाणवत होतं. काही मूर्तींना पारंपरिक रूप दिलं होतं, काहींना मॉडर्न टच. तरीही प्रत्येक गणपतीमधून तीच प्रसन्नता, तोच आशीर्वाद जाणवत होता. काही मूर्तींवर सुंदर रंगसंगती, काहींवर बारीकशा नक्षीकामाचं काम केलं होतं आणि हे सगळं पाहताना मन अगदी आनंदानं भरून येत होतं. खरंच मूर्तिकारांनी किती मन लावून हे काम केलं आहे ते प्रत्येक बारीक-सारीक डिटेल्समधून समजत होतं. रंगसंगती, सजावट, डोळ्यांची भावना सगळंच खूप सुंदर होतं. आपल्याला बघतानाच वाटतं की यंदा बाप्पासाठी हीच मूर्ती घ्यायची म्हणून. या सगळ्या अनुभवात एक खास गोष्ट होती ती म्हणजे श्रीयशचा आनंद. श्रेयसला खरंच खूप आनंद झाला. त्याला आम्ही पहिल्यांदाच अशा स्टॉलवरती घेऊन गेलो होतो. त्याने एवढ्या साऱ्या गणपतीच्या मूर्ती बघितल्या, तिथे जे डेकोरेशन्स लागले होते ते सगळे पाहिले. हे सगळं बघून त्याला खूप आनंद होत होता. तो प्रत्येक मूर्ती पाहून म्हणत होता, "आई ही घ्यायची का? आई हा गणपती बाप्पा घ्यायचा का?" त्याला खरंच खूप आनंद होत होता. आम्ही तिथं खूप वेळ घालवला, फोटोज काढले, व्हिडिओ शूट केला आणि हा सगळा आनंद कॅमेऱ्यात कैद केला. पण खरं सांगायचं तर ह्या अनुभवातला आनंद हा कॅमेऱ्यात नाही तर मनात साठवून राहिला आहे. गणपती बाप्पा हे फक्त देव नाहीत, ते आपल्या घरचे सदस्य आहेत. दरवर्षी येतात, आपल्याला प्रेम देतात, आनंद देतात आणि परत जातात. पण आपलं मन घेऊन जातात. आणि अशा स्टॉलवर जाऊन त्यांच्या भेटीची ही तयारी बघणं हे स्वतःतच एक वेगळं समाधान आहे, एक वेगळा अनुभव आहे. जर तुम्ही अजून कोणती मूर्ती घेतली नसेल तर अशा ह्या स्टॉलवर नक्की या आणि एकदा जरूर भेट द्या. तुमचं मन भरून येईल आणि बाप्पावरचं प्रेम नक्कीच अजून वाढेल.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.